उपराष्ट्रपती पदाची उद्याची निवडणूक आहे। एनडीएचे सर्व खासदार लोकसभा राज्यसभेचे सिद्ध झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा मी स्वतः लोकसभा आदरणीय प्रफुल्लभाई आमचे नेते सुमित्रा वहिनी आणि नितीन पाटील असे आम्ही चारही जण दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि एनडीएच्या विजयासाठी आम्ही सगळेजण सज्ज झालेलो आहोत। चांगल्या फरकाने एनडीएचे उमेदवार उद्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 100% त्या ठिकाणी यशस्वी होतील। संजय राऊत हे सांगतायत की पहिल्यांदा असं बघितलं जातं एनडीए आणि बीजेपी कुठे ना कुठे सेक्युलरकडे वळतीये, कारण की पितृपक्ष असताना सुद्धा निवडणुकींना ठेवलं गेलं आणि काय तिथीबद्दल बघितलं गेलं नाही। तसं तिथीबद्दल यापूर्वी बघितलं जात होतं असं काही माझी माहिती नाही आणि शेवटी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करत असतो। इंडियाला निवडणुकीमध्ये ज्या वेळेला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घोषित झाली त्याच वेळेला आम्हाला आत्मविश्वास होता आहे आणि उद्याच्या निकालात संध्याकाळी 6 नंतर मतमोजणी होईल त्याला अतिशय चांगल्या फरकाने निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतील। काही क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे, तिकडचे काही मतदान इकडे येण्याची शक्यता मतदान तुमच्या बाजूने खूप चर्चा आहे। नाही, मी काय या विषयाच्या बद्दल माझ्याकडे काही माहिती नाही, पण अनेक वेळेला इतर निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या, कधी विधान परिषद झाल्या, राज्यसभेची झाल्या, त्यावेळेला अनुभवलेला आहे। आता दिल्लीतला हा माझा अनुभव पहिल्यांदाच या ठिकाणी आहे, त्यामुळे या विषयावरती माझ्याकडे काही माहिती नाही। सर, गणेशोत्सव झाला, गणेशोत्सवामध्ये खरं तर अनंत चतुर्दशीलाच गणेश विसर्जन होणं अपेक्षित होतं, मात्र वेळेत ते पूर्ण न झाल्यामुळं लोकांच्या मनामध्ये कुठेतरी नाराजी आहे, कारण पितृपक्ष लागल्यानंतर काही गणेश उत्सवाची मिरवणूक तरीही सुरू होती असं बोललं जातं। खरं आहे, गणेशोत्सवाचं विसर्जन, गणेशाचं श्री गणरायाचं विसर्जन विहित वेळेमध्येच होणं हे सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरतं। प्रत्येकाच्या मनामधल्या असलेल्या भावना, भक्तिभाव या दृष्टिकोनातून एक विसर्जनाचा कालखंड हा असा एक विहित असलेला असू आहेच। या अशा वेळेला थोड्याशा उत्साहाच्यामुळे अतिउत्साहाच्यामुळे ज्या वेळेला या मिरवणुका लांबतात ते काही योग्य नाही असं माझं स्वतःचं सुद्धा मत आहे। या संदर्भामध्ये काहीतरी एक नियमावली राज्य सरकारने करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे, कारण त्या कालावधीमध्येच विसर्जन होणं हे मांगल्याप्रवृत्ती श्रद्धेचं एक उत्तम पद्धतीने प्रतीक होऊ शकते। सर, आज ज्या पद्धतीने छगन भुजबळांची मागणी आहे की ओबीसी आरक्षणाच्या विरोधात ते न्यायालयात जाणार आहे, दुसरीकडे ते राज्याच्या मंत्रिमंडळात आहे, अशा पद्धतीने मंत्री राज्याच्याच निर्णयाच्या विरुद्ध मंत्री न्यायालयात जाणं हे कितपत बरोबर आहे? एक असं आहे की भुजबळ साहेबांचं सारं 40 वर्षाचं राजकीय कारकीर्द ही त्यांनी ओबीसीच्या लढ्यासाठीच समर्पित केलेली आपण अनेक वेळेला पाहिलेली आहे। शिवसेनेमध्ये असताना, महापौर असताना मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याच्या वेळेला सुद्धा त्यांनी केलेला पक्षाचा बदल असेल किंवा आग्रहीपणाने या बाबतीमध्ये त्यांनी नेहमीच मांडलेली भूमिका असेल, त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये एक ओबीसीचे नेते म्हणून ते ती काय पद्धतीची भूमिका घेत आहेत। खरं तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांची माझी एक 4 दिवसापूर्वी त्यांच्याकडेच गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने भेट झाली। त्यांनी वार्तालाप करत असताना स्पष्ट केलं की तेही भुजबळांच्या जवळ बोलणार आहेत, आम्ही भुजबळ साहेबांच्या जवळ बोलू। पण शेवटी एक असं आहे की एक आदेश निघाल्याच्या नंतर मी मागे आपल्याला म्हटलं होतं की या आदेशाच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाच्या वरती नेमका काय परिणाम होतो आहे याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। कदाचित भुजबळ साहेबांनी अभ्यास केला असेल तर त्यांची माझी काही काल किंवा आज काही चर्चा होऊ शकली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा भूमिका एक नेहमी राहिली की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या संदर्भात एक आंदोलन उभं केलं, यापूर्वीसुद्धा सकल मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांनी महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात शांततेचे मोर्चे कुणी जर काही काढले असतील तर ते सकल मराठा समाजाने सुद्धा यापूर्वी काढलेले होते। आरक्षण मागणं, ते मिळवणं हा त्यांचा हक्क त्या ठिकाणी राहू शकतो। पण भुजबळ साहेब हे साधारणतः गुरुवारपासून ही भूमिका मांडत आहेत की मी कोर्टात जाणार आहे, त्यांनी थेटपणे सोमवार किंवा मंगळवारचा इशारा दिला आहे। गुरुवारपासून तुमच्या पक्षाच्या नेत्यांची भुजबळ साहेबांशी काही बोलणं वगैरे झाले किंवा चर्चा झालेली आहे का? नाही,
भुजबळ साहेबांनी सुरुवातीला ज्या वेळेला भूमिका मांडली त्यावेळेला त्यांची माझी भेटही झाली, पण आम्ही सर्व आपल्या वेगवेगळ्या जे काही चॅनल्स आहेत त्यांच्या गणरायाच्या निमित्ताने तिथे गेलो होतो. त्यावेळेला अशी माझी धावती भेट झाली, त्यामुळे मला काय स्पष्टपणाने त्यांच्याशी या विषयावरती काही चर्चा करता आली नाही. तटकरे साहेब, तुम्ही इतके वर्ष मंत्रिमंडळातही काम केलेलं आहे, राज्य सरकारमध्ये राज्यामध्ये तुम्ही काम केलं, केंद्रातलाही तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे. अशी भूमिका म्हणजे एकीकडे भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत आणि त्याच वेळेस त्यांची विरोधाभासाची भूमिका, हे कुठंतरी सरकारला अडचणीचं ठरेल असं वाटत नाही तुम्हाला? नाही, अडचणीचं याच्यामध्ये काय, अडचणीचं त्याच्यामध्ये ठरण्याचं काही कारण नाही. भुजबळ साहेब नक्कीच या संदर्भामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलतील, त्यामध्ये वेगळं अडचणीचं असण्याचं काही कारण मला स्वतःला काय वाटत नाही. अजित पवारांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता करमाळ्याचा, त्याच्यावरनं सर्वपक्षीय टीका होती. आज सामनामध्ये पण अग्रलेख लिहून अजित पवारांवरती टीका करण्यात आलेली आहे. सामना कदाचित टोक मारण्यासाठी संधी शोधत असेल. एक भाग आपण पाहिलं तर मी विस्ताराने ज्या दिवशी घटना व्हिडिओ झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच एक पत्रकार परिषद मुंबईमध्ये घेऊन स्पष्टपणाची भूमिका मांडली. यामध्ये दोन भाग आहेत. एक तर दादांचा झालेला त्या DYSP जे IPS आहेत त्यांच्याशी झालेला एक संवाद, आणि दुसरा त्या ठिकाणच्या पाणंद रस्त्यासाठी होणारं उत्खनन. महाराष्ट्राच्या राजकारणात मी सुद्धा दीर्घकाळ आहे. राज्य सरकारने वेळोवेळी या संदर्भामध्ये निर्णय केलेले आहेत की पाणंद रस्ते असतील किंवा काय असेल तर त्याचं उत्खनन करत असताना इकडची बाजू तिकडे देणं किंवा स्वतःच्या शेतीमध्ये सुद्धा उत्खनन करून तलावातला गाळ काढत असेल तर त्याला सुद्धा विना परवाना विना लॉयल्टी तशी परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे. आपण जर काय माहिती घेतली मुळाशी गेला तर हे सार्वजनिक काम होतं, याला निविदा कार्यारंभ आदेश सर्व काय मिळालेलं होतं. आता अशा वेळेला त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, त्याच्यामुळे पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता वाढली, हा एक प्रश्न आहे. दादांचा DYSPच्या जवळ झालेला संवाद मी त्यावेळेला म्हटलं आणि आताही बोलू इच्छितो की एक दादांचा आवाज नैसर्गिक आवाज आहे. किंवा अनेक वेळेला टीका टिप्पणी करताना त्यांच्या या आवाजाबद्दलची टीका टिप्पणी करताना ते काहीतरी जोराने रागाने बोलतायत अशाच पैचं एक जाणीवपूर्वक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या कडनं सातत्याने सुद्धा त्या ठिकाणी होत असतो. खरं आहे की ते सांगतात, त्यांची ओळख सांगतात, आता DYSP सुद्धा म्हणतात. मी सांगितलं की दादांचा मनाचा मोठेपणा आहे की ते त्यांचा नंबर मागतायत. खरं असे होऊ शकतं कारण आपण रूल्स ऑफ म्हणजे सर्व्हिस रूल्ससुद्धा बघतो आहोत किंवा अनेक वेळेला रूल्स ऑफ बिझनेससुद्धा बघत असतो की अशा वेळेला असं अभिप्रेत होतं की त्यांनी म्हणायला पाहतं की मी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे फोन करून PNकडे फोन करून आपल्याशी संपर्क करते. पण ठीक आहे, त्या प्रकरणावरती आता पडदा पडलेला आहे. कारण मी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये भूमिका स्वच्छपणाने मांडली, दादानी स्वतः ट्विट केलं, राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लबाईंनी ट्विट केलं, पुन्हा मी प्रदेशाध्यक्ष म्हणून ट्विट केलं. मला असं वाटतं की आता हा विषय त्या ठिकाणी संपला गेला पाहिजे. अनेक वेळेला आपण म्हणतो टीका टिप्पणी करत असताना, पण सामान्य माणसाचे अनेक वेळेला प्रश्न असतात. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री किंवा मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आम्ही अनेक वेळेला जनतेच्या लखडलेल्या कामाच्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला फोन करत असतो. त्याला आम्ही आमची ओळख सांगत असतो. कोणीतरी काल परवा टीका केली तिथल्या काही स्थानिक नेत्याने, अत्यंत गैर आहे. कारण एक साहजिकच एक म्हण पडली की सरकारी काम 6 महिने थांब. हे का पडली म्हण? याचा अर्थ असा आहे की नोकरशाहीकडून सुद्धा कामं करण्याच्या बाबतीमध्ये दिरंगाई होते, त्यावेळेला जनता त्रस्त होत असते. अशा वेळेला जनता लोकप्रतिनिधींकडे येते, त्यावेळेला लोकप्रतिनिधी फोन करणं याच्यात काय वावगं नाही. त्या कामासाठीच या देशातली लोकशाही, या देशातील सरकारं, या देशातील विधिमंडळ त्यासाठीच निर्माण झालेली आहेत आणि हे काम अव्याहतपणाने सुरू राहिलं पाहिजे आणि ते राहील. तुम्ही म्हणताय माझ्या पक्षाकडनं तुम्ही स्वतः असाल किंवा प्रफुल्ल पटेलांनी अजित पवारांनी ट्विट करून ह्या विषयावरती पडदा पाडण्याचा प्रयत्न केला किंवा सत्य परिस्थिती सांगितली, पण तुमच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरी त्यांच्याच म्हणजे अधिकाऱ्यांच्या UPSC वरती प्रश्न उपस्थित करून त्यांची चौकशी करा म्हणतात. उमेश पाटील त्यांच्यावरती प्रश्न उपस्थित करतायत. म्हणजे तुमची भूमिका वरिष्ठांची वेगळी आणि पक्षाच्या नेत्यांची वेगळी असं दिसत नाही. त्या स्तरावरच्या प्रवक्त्यांनी किंवा जिल्ह्याच्या अध्यक्षांनी जी काही भूमिका मांडली असेल ती अत्यंत गैर आहे, ती चुकीची आहे. पक्षाच्या नेतृत्वाने एकदा भूमिका मांडल्याच्या नंतर पुन्हा प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. यापुढे सुद्धा कुणी देऊ नये, कारण तो विषय त्या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. ज्यावेळेला अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून, कारण थेटपणाने त्यांच्याशी संबंधित ती बाब होती, इतका व्यवस्थितरित्या आपल्या स्वतःच्या भावना त्या माध्यमातून मांडल्या. प्रफुल्लबाई
गेली 40 वर्ष संसदेमध्ये नेतृत्व करतायत त्यांनी मांडल्या, तेही 10 वर्ष त्यांनी मंत्री राहिले आहेत, मी स्वतः 15 वर्ष मंत्री राहिलोय, मी मांडल्या. अशा वेळेला आमच्या इतर कुणी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही, असं माझं स्पष्टपणाची भूमिका आहे. त्यांना तुम्ही त्यांना सल्ला साथ- दिली? देणार आतापर्यंत तुमचं काही बोलणं झालं? नाही, मी कोणाशी बोलणं नाही झालं. आमचे पदाधिकारी किंवा मुख्य प्रवक्ते त्यांच्याशी बोलतील. मी ज्या संबंध कामाच्यामध्ये व्यस्त आहे, एक आमच्याकडे एक ठरलेलं आहे की कोणी बोलल्याच्यानंतर कोणी त्यांना सूचना पक्षाच्या माध्यमातून द्याव्यात, त्या पद्धतीने पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे असतील, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे असतील, यांच्यामार्फत योग्य ती ताकीद आणि सूचना सर्वांना नक्की दिल्या गेल्या असतील आणि दिल्या जातील.